जळगाव जिल्हा पूर्वचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी भाविस्कर, पश्चिमचे अध्यक्ष आदरणीय घनश्याम चौधरी, जळगाव शहराचे अध्यक्ष आदरणीय दीपक दादा, उपस्थित व्यासपीठ आपल्या महापौरताई, उपस्थित व्यासपीठ, उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ता, बंधू भगिनी आणि मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा ज्या पक्षाच्या संस्कारात मी वाढलो आणि गेली 20 वर्ष ज्या भारतीय जनता पक्षाचं मी या ठिकाणी काम केलं आणि त्या भारतीय जनता पक्षाने मला एवढी मोठी संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या सर्व श्रेष्ठीचं मी या ठिकाणी खूप खूप मनापासून आभार मानतो. म्हणजे गेल्या 10 दिवसापासून आम्ही प्रचारात फिरतोय. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आपले नेते गिरीशभाऊ महाजन असतील, आदरणीय गुलाबरावजी पाटील असतील, या ठिकाणी आदरणीय रक्षाताई, संजूभाऊ सावकारे, आपले आमदार आदरणीय राजू मामा, खासदार स्मिताताई, मंगेश दादा, या ठिकाणी अमोल दादा आणि सर्वच महायुतीच्या आमदारांनी खूप मोठी मेहनत या ठिकाणी घेतली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप या ठिकाणी आभार मानतो. बंधूंनो, या ठिकाणी मंगेश दादांनी सांगितलं की एका कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी मिळालेली आहे. आपण सर्वजण बघतोय की गेले 20 वर्ष मी या ठिकाणी पक्षाचं प्रामाणिकपणे काम करतोय आणि अनेक मंडळी असं प्रामाणिकपणे काम करतात आहे, परंतु मला ही संधी जी मिळाली, या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही. नमस्कार. मला ही संधी जी दिली आहे, खरं तर हा माझा विजय मी या सर्व संघटनेचे कार्यकर्ते आणि या सर्व मतदारांना या ठिकाणी समर्पित करतो. कारण तुम्ही जे बीज या ठिकाणी रोवून ठेवली जिल्हाभर, भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला जो आपला जळगाव जिल्हा म्हटला जातो आणि त्याच माध्यमातून आपण या निवडणुकीला सामोरं गेलो. म्हणून गेली 10 दिवस फिरत असताना प्रत्येक ठिकाणी आम्ही जेव्हा मतदारांच्या भेटी घेत होतो, तेव्हा मतदारांच्या मनातून तोंडातून एकच सूर निघत होता की बाकी काही असो, परंतु यावेळेस एका कार्यकर्त्याला उमेदवारी मिळालेली आहे आणि आमची जबाबदारी या ठिकाणी पोहोचते की या कार्यकर्त्याला निवडून आणायचं. आणि आपण जर बघितलं तर मोठ्या फरकाने या ठिकाणी आपला विजय झालेला आहे. या विजयात आपण सर्व जर सामील झालात, त्याबद्दल आपले खूप खूप मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.